गत संपूर्ण सप्ताहात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा असताना आणि दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी संध्याकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचलेले आहेत। बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसंच राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे पवार कुटुंबातल्या सदस्यांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होऊन अंतिम तोडगा काढला जाऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतायत। दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील सहयोग सोसायटीतील पवार कुटुंबियांच्या निवासस्थानी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दादांवर प्रेम करणारे नागरिक येत आहेत। बुधवारीही दादाप्रेमी नागरिकांनी सहयोगावर गर्दी केली होती। शरद पवार यांनीही सहयोग इथं आलेल्या नागरिकांची भेट घेतली तसंच पवार कुटुंबाशी चर्चा देखील केली आहे। यावेळी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते। शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबातल्या सदस्यांची आज चर्चा होणं अपेक्षित आहे। विलीनीकरणावरून सुरू असलेले दावे प्रतिदावे लक्षात घेता कुटुंबातील सदस्य एकत्र बसून यावर चर्चा करू शकतात असं कळतंय। आज सकाळी पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली होती। या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यानंतर शरद पवार यांनी सहयोगाला येतो असा निरोप दिल्याचंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे त्यांना पहिल्यांदाच भेटत आहेत, त्यामुळे शपथविधी आणि त्याआधीच्या नंतरच्या प्रसंगावरही चर्चा होऊ शकते। अजित पवार आणि आमच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती हे मुख्यमंत्री फडणवीस यांना काय माहिती। तसंच विलीनीकरणाच्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी माझं नाव घेतलं, माझं नाव घेण्याचा त्यांचा संबंध काय अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीसांवरती पलटवार केलेला आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या।